आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। डायव्हर्शनचा अंदाज न आल्यानं सिमेंट बल्कर पलटी, सुदैवानं जीवितहानी टळली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील पसरी नगर गेटसमोर मंगळवारी दिनांक 28 जुलै रोजी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास सिमेंट वाहतूक करणारा बल्कर डायव्हर्शनचा अंदाज न आल्यानं पलटी झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसून मोठी दुर्घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार KA 28 AB 9417 या क्रमांकाचा सिमेंट बल्कर बेंगळुरूहून पुण्याच्या दिशेने जात होता। वाहन चालक संतोष सिद्धप्पा मादर वय 27 राहणारा ढवळा, तालुका सिंदगी, जिल्हा विजयपूर, कर्नाटक यांना रस्त्यावरील डायव्हर्शनचा अंदाज न आल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटलं। त्यानंतर बल्कर डायव्हर्शनसाठी ठेवलेले सिमेंट ब्लॉक आणि मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन पलटी झाला। घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार चौगुले, हेड कॉन्स्टेबल भोगन, हेड कॉन्स्टेबल कांडगावे आणि पोलीस कॉन्स्टेबल सोरटे यांनी सकाळी 8:30 वाजता घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। अपघातानंतर बल्कर रस्त्याच्या कडेला असल्यानं राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत असून या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।